नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये भारताकडून राबवण्यात आलेले महत्त्वाचे ऑपरेशन्स त्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा। आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघूया। भारत सरकारने मार्च 2024 मध्ये हैतीमधील भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑपरेशन इंद्रावती ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर राहील। तर मित्रांनो ऑपरेशन इंद्रावती हे भारत सरकारने मार्च 2024 मध्ये हैतीमधील भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी राबविण्यात आलेले ऑपरेशन आहे। पुढचा प्रश्न बघूया। मार्च 2024 मध्ये कुठल्या पोलिसांनी जनावरांची तस्करी थांबवण्यासाठी ऑपरेशन कामधेनू सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए जम्मू काश्मीर। तर मित्रांनो जम्मू काश्मीर पोलिसांनी जनावरांची तस्करी थांबवण्यासाठी ऑपरेशन कामधेनू सुरू केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन। 2023 मध्ये ऑपरेशन पोलोचा 75वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। तर मित्रांनो याचा संबंध कशाशी आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी हैदराबाद। तर मित्रांनो हैदराबाद या शहराशी ऑपरेशन पोलोचा संबंध आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। अँटीबायोटिक्सचा अतिवापर रोखण्यासाठी कुठल्या औषध नियंत्रण विभागाने ऑपरेशन अमृत सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी केरळ। तर मित्रांनो अँटीबायोटिक्सचा अतिवापर रोखण्यासाठी केरळ राज्यातील औषध नियंत्रण विभागाने ऑपरेशन अमृत सुरू केलेले आहे। प्रश्न क्रमांक 5। भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील पीरपंजाल या भागामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन सर्वशक्ती। तर मित्रांनो भारतीय लष्कराने जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पीरपंजाल या भागामध्ये दहशतवादी म्हणजेच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी ऑपरेशन सर्वशक्ती सुरू केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन। तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपानंतर तिथल्या लोकांची मदत करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक सतत शोध आणि बचाव मोहीम कोणती आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन दोस्त। तर मित्रांनो भारताने ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरियामधील भूकंपानंतर तिथल्या लोकांची मदत करण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन आहे। पुढचा प्रश्न। तटीय समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑपरेशन सजग कोणी सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी भारतीय तटरक्षक बल। तर मित्रांनो भारतीय तटरक्षक बलाने तटीय समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑपरेशन सजग सुरू केलेले आहे। प्रश्न क्रमांक 8। ऑपरेशन कॅक्टस कोणत्या शेजारी देशांमधील सत्तापालट रोखण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाने सुरू केलेली एक मोहीम होती? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी मालदीव। तर मित्रांनो मालदीवमधील सत्तापालट रोखण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन कॅक्टस ही सुरू केलेली एक मोहीम होती। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। मोचा या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारमधील लोकांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन करुणा। तर मित्रांनो ऑपरेशन करुणा हे मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारमधील लोकांना मदत देण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन होते। प्रश्न क्रमांक 10 बघूया। सुदानमध्ये उद्भवलेल्या संकटानंतर सुदान या देशामधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए ऑपरेशन कावेरी। तर मित्रांनो सुदान देशामधील उद्भवलेल्या संकटानंतर सुदानमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन कावेरी सुरू केले होते। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। कोणत्या देशाने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी इस्रायल। तर मित्रांनो इस्रायल या देशाने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड सुरू केलेले आहे। प्रश्न क्रमांक 12। हमास या देशाने ऑपरेशन अल-अक्सा फ्लड कोणत्या देशाविरुद्ध सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी इस्रायल। तर मित्रांनो इस्रायल या देशाविरुद्ध हमास या देशाने ऑपरेशन अल-अक्सा फ्लड सुरू केलेले आहे। युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या दरम्यान भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने कोणती मोहीम सुरू केली होती? तर खालीलपैकी
ऑप्शन क्रमांक ए ऑपरेशन गंगा. तर मित्रांनो, युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या दरम्यान भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम सुरू केली होती? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन अजय. तर मित्रांनो, इस्रायलमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन अजय ही मोहीम सुरू केली होती. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रत्येक प्रश्न तुमच्या येणाऱ्या कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, म्हणून प्रत्येक प्रश्नाकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून काही मदत होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अवैध आणि अनधिकृत औषधांविरुद्ध ऑपरेशन ब्रॉडर स्वॉर्ड ही संयुक्त मोहीम कोणी सुरू केली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए भारत व अमेरिका. तर मित्रांनो, भारत व अमेरिका या दोन देशांची संयुक्त मोहीम कोणती आहे? तर ऑपरेशन ब्रॉडर स्वॉर्ड ही, जी अवैध आणि अनधिकृत औषधांविरुद्ध सुरू केलेली मोहीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राष्ट्रीय तपास संस्थेने संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन ध्वस्त. तर मित्रांनो, ऑपरेशन ध्वस्त ही राष्ट्रीय तपास संस्था, त्यालाच आपण NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी सुरू केलेली मोहीम आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया. भारतीय रेल्वेद्वारा त्यांचे हरवलेले सामान परत मिळवणे सोपे व्हावे यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणते उपक्रम सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन अमानत. तर मित्रांनो, भारतीय रेल्वेद्वारा प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान परत मिळवणे सोपे व्हावे यासाठी रेल्वे संरक्षण दलाने ऑपरेशन अमानत हे उपक्रम सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न. जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती जिल्हा म्हणजेच पूंछमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि पोलिसांनी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए ऑपरेशन त्रिनेत्र 2. तर मित्रांनो, ऑपरेशन त्रिनेत्र 2 हे भारतीय लष्कर आणि पोलिसांनी सुरू केलेले ऑपरेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोणत्या राज्याने गोहत्येविरोधात ऑपरेशन कन्व्हेन्शन सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्याने गोहत्येविरोधात ऑपरेशन कन्व्हेन्शन सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने अवैध अंमली पदार्थाच्या तस्करीच्या जाळ्याविरुद्ध कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए ऑपरेशन गरुड. तर मित्रांनो, ऑपरेशन गरुड हे केंद्रीय अन्वेषण ब्युरोने अवैध अंमली पदार्थाच्या तस्करीच्या जाळ्याविरुद्ध सुरू केलेले ऑपरेशन आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBIने, त्यालाच आपण सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतो, याने बाललैंगिक अत्याचार सामग्रीच्या प्रसार आणि सामायिकरणाला विरोध करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी ऑपरेशन मेघचक्र. तर मित्रांनो, ऑपरेशन मेघचक्र हे CBIने बाललैंगिक अत्याचार सामग्रीच्या प्रसार आणि सामायिकीकरणाच्या विरोधात सुरू केलेले ऑपरेशन आहे. पुढचा प्रश्न. आसाम रायफल्सने 1991 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये केलेल्या दहशतवाद विरोधी अभियानाचे नाव काय होते? तर खालीलपैकी ऑपरेशन दुधी म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. तर मित्रांनो, ऑपरेशन दुधी हे आसाम रायफल्सने 1991 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये केलेल्या दहशतवाद विरोधी अभियानाचे नाव होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच DRIने सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कोणते मिशन राबवले होते? तर खालीपैकी ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन मोल्टेन मेटल. तर मित्रांनो, ऑपरेशन मोल्टेन मेटल हे महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी राबवलेले मिशन होते. भारतीय तटरक्षक दलाचे कोणते ऑपरेशन हे ओडिशा राज्यातील ऑलिव्ह रिडले कासवांचे संरक्षण करण्यास मदत करते?
तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन ओलिव्हिया. तर मित्रांनो, ऑपरेशन ओलिव्हिया हे ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांचे संरक्षण करण्यास मदत करते. पुढचा प्रश्न बघूया. रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेतील अवैध तंबाखू आणि दारूची तस्करी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन सतर्क. तर ऑपरेशन सतर्क हे रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेतील अवैध तंबाखू आणि दारूची तस्करी रोखण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन आहे. प्रश्न क्रमांक 26 बघूया. तालिबान व्याप्त अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए ऑपरेशन देवी शक्ती. तर मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन देवी शक्ती हे अफगाणिस्तानात म्हणजेच तालिबान व्याप्त अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सियाचीन ग्लेशियरवर अपंग लोकांच्या ट्रेकिंगसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम. तर मित्रांनो, ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे सियाचीन ग्लेशियरवर अपंग लोकांच्या ट्रेकिंगसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेले ऑपरेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. उत्तराखंडमध्ये 2013च्या पुरामुळे बाधित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या बचाव कार्याचे प्रतिकात्मक नाव काय आहे? तर खालीलपैकी ऑपरेशन राहत म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी ऑपरेशन राहत हे भारतीय हवाई दलाच्या बचाव कार्याचे प्रतिकात्मक नाव होते. नेक्स्ट क्वेश्चन. रेल्वे सुरक्षा दलाद्वारे तस्करांच्या तावडीतून महिला आणि मुलांना वाचवण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले गेले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन आहट. तर हे ऑपरेशन आहट हे रेल्वे सुरक्षा दल याद्वारे तस्करांच्या तावडीतून महिला आणि मुलांना वाचवण्यासाठी राबवले गेलेले ऑपरेशन होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच BSFने राजस्थानच्या पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमेवर दाट धुक्यात घुसखोरी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले गेले? तर खालीलपैकी ऑपरेशन सरळ हवा म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. तर मित्रांनो, BSFने राजस्थानच्या पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमेवर दाट धुक्यात घुसखोरी रोखण्यासाठी ऑपरेशन सरळ हवा राबवले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आंध्र प्रदेश पोलिसांनी राज्यातील गांजाच्या लागवडीला आळा घालण्यासाठी कोणती विशेष मोहीम सुरू केली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन परिवर्तन. तर आंध्र प्रदेश पोलिसांनी आंध्र प्रदेश राज्यातील गांजाच्या लागवडीला आळा घालण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन ही विशेष मोहीम सुरू केली आहे.